अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपल्या घरामध्ये म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुळाचार पाळला जातो का? कुळाचार कोणाचा? तर कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार हा प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वेळेस पाळला जातो का? आता खूप जणांना त्यांची कुलदेवता माहिती असून सुद्धा त्याच्यासाठी म्हणजे त्या कुलदेवी कुलदेवतांसाठी नेमकं आपण काय करायला पाहिजे आणि काय काय करायला नाही पाहिजे याबद्दल खूप कमी आणि थोडक्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे आपल्याला काय होतं, कधी कधी आपण आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे प्रित्यर्थ किंवा तिच्या स्मरणार्थ जर आपण काही सेवा, नामजप किंवा तिचा कुळाचार व्यवस्थितरित्या जर आपण नाही पाडला किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, कुलदेवी कुलदेवतांच्या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये हळूहळू संसारामध्ये ताणतणाव असेल, भांडण असेल किंवा आजारपण आहे, आर्थिक परिस्थिती खालावणे असेल किंवा डोक्याचं कर्ज वाढणे आहे, शुभ कार्य अडकून राहणे आहे, मग मुलांच्या नोकरी विषयक, शिक्षणाविषयक असेल, संतती प्राप्ती विषयक असेल, भरपूर साऱ्या समस्या उद्भवायला हळूहळू सुरुवात होत असते. म्हणून ज्या कुटुंबामध्ये कुलदेवी कुलदेवतांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जातं त्यांच्या घरात ह्या गोष्टी उद्भवतात म्हणजे उद्भवतातच. 100% हे शाश्वत सत्य आहे. तर आता जर तुम्ही आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कुलदेवतांसाठी म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवतांसाठी नेमक्या 5 गोष्टी आपल्याला या करायच्या आहेत. अतिशय साध्या सोप्या अशा 5 गोष्टी करायच्या आहेत, पण नित्यनेमाने करायच्या आहेत. जर तुम्ही न चुकता या 5 गोष्टी आपल्या कुलदेवतांसाठी जर नित्यनेमाने करत गेलात तर खरंच सांगते तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा वाढणार आहे, सोबत तुमची आर्थिक प्रगती संसाराची होणार आहे, तुमचे सर्व सांसारिक प्रश्न अडचणी आपले दूर होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिढ्यानपिढ्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहणार आहे. तर या 5 गोष्टी काय आहेत, कोणत्या आहेत, कधी करायच्या आहेत, कशा प्रकारे करायच्या आहेत, कोणत्या दिवशी करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळीनो, कुलदेवी कुलदेवत प्रत्येक व्यक्तीला तिच्या आडनावानुसार तिची कुलदेवी कुलदेवत ही ठरलेली असते. गोत्रानुसार म्हणा किंवा आडनावानुसार म्हणा, प्रत्येक व्यक्तीची कुलदेवी कुलदेवत ही ठरलेली असते. 3.5 शक्तिपीठांपैकीच तुमची एक कुलदेवी असते. आता तुळजापुरी तुळजाभवानी असेल किंवा माहूरगडची असेल किंवा कोल्हापूरची असेल किंवा वणीची असेल, सप्तशृंगी असेल, तर या 3.5 शक्तिपीठांपैकीच तुमची एक कुलदेवी ही असते. आता काही म्हणजे असे बघायला गेले तर बरेच कुटुंब आहेत की ज्यांच्या घरामध्ये नित्यनेमाने कुळाचार पार पाडला जातो. पण अशी काही कुटुंब देखील आहेत की ज्यांच्या घरामध्ये फक्त शारदीय नवरात्रोत्सव आली त्याच दिवशी फक्त कुलदेवीचं म्हणजे कुळाचार असेल किंवा त्या गोष्टी केल्या जातात. पण मला एक सांगा, वर्षातून फक्त तुमची एकदाच तुमचं समजा कुलदेवीने ऐकलं आणि एकच इच्छा जर पूर्ण केली तर चालेल का? तर नाही. कारण की आपल्या मानवाच्या भरपूर साऱ्या इच्छा असतात, अपेक्षा असतात. एक संपली की एक संपली की एक चालूच असतं आपलं. त्यावेळेस आपण काय म्हणायला म्हणजे काय समजायला पाहिजे की ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला सांसारिक गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत, शुभ कार्य थांबत आहेत किंवा विविध प्रकारची अडचणी, समस्या, आजारपण वाढत चालला आहे, तर समजून जायचं की आपल्याकडून आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं काही ना काहीतरी म्हणजे कर्तव्य आपलं पार पाडायचं राहिलेलं आहे. मग ते कुठले आहेत? तर त्यासाठी तुम्हाला नित्यनेमाने मी सांगेल की कुलदेवी म्हणजे काय, तर तुमची जी काही स्त्री देवता आहे, कुळाची आई आहे, तिला कुलदेवी म्हटलं जातं. आणि कुळाचे वडील म्हणजेच आपले कुलदैवत, ज्यांना म्हणजे आता खंडोबा महाराज जे आहेत आपल्या समजा, आता आमचे जेजुरीचे खंडोबा हे आमची कुलदैवत आहे आणि तुळजापुरी तुळजाभवानी देवी जी आहे ती आमची कुलदेवी आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे कुलदेवी आणि कुलदैवत हे ठरलेले असतात. असे पण काही कुटुंब आहेत की ज्यांना कुलदेवी कुलदैवत कोणते आहेत ते सुद्धा माहिती नसतं. आणि काही जण असे सुद्धा आहेत की ज्यांना चुकीची माहिती मिळाली असते, त्याच्यामुळे काय होतं, मेन आईची सेवा राहून जाते, म्हणजे कुळाच्या आईची सेवा लांबच राहते, तिचा मान सन्मान सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि मावशीचीच सेवा घडली जाते. म्हणून खूप लोकांना चुकीच्या पद्धतीने माहिती मिळाल्यामुळे चुकीच्या कुलदेवीला ते आपली कुलदेवी मानत असतात. त्याच्यामुळे सुद्धा घरामध्ये खूप सारे प्रश्न उद्भवत असतात. आणि खूप जण म्हणतात की आम्ही कुलदेवीचं करतो, कुलदेवतांचं करतो, प्रत्येक वर्ष जातो, 6 महिन्याला जातो, तिच्या मूळ सणावर तिचा मान सन्मान कुळाच्या सर्व काही पार पाडतो, तरी सुद्धा आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. तर त्यासाठी तुमची कुलदेवी तुम्ही योग्य प्रकारे ओळखली आहे का हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. जर तुम्हाला मी आज सांगते, जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करेल उद्या किंवा परवा की आपली कुलदेवी कुलदेवता कशा प्रकारे ओळखायची असते. यासाठी तुम्हाला एक मी उपाय सांगेल त्या व्हिडिओमध्ये, तो नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवत कुठली आहे हे नक्कीच तुम्हाला कळेल आणि आपल्या योग्य कुलदेवी कुलदेवतांचाच आपल्याकडून सगळा मान सन्मान, कुळाचार, सेवा झालीच पाहिजे, तरच आपल्या संसाराची प्रगती होत असते आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. म्हणून मंडळींनो, आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची आहे 5 गोष्टींपैकी ती म्हणजेच
पहिली गोष्ट ही आहे की आपली जी काही कुळाची आई किंवा कुळाचे वडील आहेत म्हणजे कुलदेवी कुलदैवत यांचं आपल्या देवघरामध्ये स्थान असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून सांगते की आपल्या देवघरामध्ये कुलदेवी कुलदेवतांचा टाक असावा. तुमच्याकडे टाकाची प्रथा नसेल तर मूर्ती असावी, मूर्ती नसेल तर फोटो तरी असावा. पण या तिन्हीपैकी एक तरी तुमच्या देवघरामध्ये कुळाची आई वडिलांचा फोटो, मूर्ती किंवा टाक असलंच पाहिजे. त्यांचं स्थान देवघरात असलंच पाहिजे. म्हणजे काय होतं की नित्यनेमाने आपल्याकडून त्यांची सेवा, नामस्मरण, सेवा म्हणजे कुळाचार किंवा नैवेद्य, सर्व काही आरती, सर्व काही गोष्टी घडत असतात आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. तर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कारण खूप जणांचे असे देवघर आहेत बघा की असं असं म्हणतात की ताई आमचे जे काही कुलदेवी कुलदेवतांची टाक आहे, मूर्ती आहे, ते सगळे आमच्या गावी आहेत. सासूबाई तिकडे राहतात त्याच्यामुळे त्या मूळ घरामध्ये आहे तिथे. ठीक आहे, असू द्यात, काही हरकत नाही. पण असं म्हटलं जातं आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ मार्गामध्ये, एकदा तुमची चूल वेगळी झाली, भले तुम्ही विभक्त नाही म्हणजे विभक्त झालात असं म्हणणार नाही मी, पण कामानिमित्त काही गोष्टीनिमित्त तुम्ही शहरामध्ये राहतात आणि तुमचे सासू सासरे मेन तुमचं मूळ घर आहे ते गावाकडे आहे. मेन तुमचे टाक मूर्ती परंपरेप्रमाणे तुमच्या गावाकडे आहेत. पण तुम्ही ज्यावेळेस शहरामध्ये कामानिमित्त राहत आहात, शहरामध्ये फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या रूममध्ये, त्यावेळेस तुम्ही देवघर घेता. देवघर घेतल्यावर त्याच्यामध्ये तुम्ही गणपतीची मूर्ती, अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि त्याच्यासोबतच आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा फोटो, मूर्ती किंवा टाक असायलाच पाहिजे. ठीक आहे, गावाकडे टाक आहे, तुम्ही फोटो ठेवा फक्त, भले मूर्ती किंवा टाक नका ठेवू, पण फोटो तर ठेवू शकताच तुम्ही. त्यामुळे भलेही तुमचं गावाकडे सगळं काही असलं तरी सुद्धा तुमच्या शहरातल्या घरामध्ये तुमच्या नक्कीच देवघरामध्ये कुलदेवी कुलदेवताचा फोटो तरी असलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याकडून तिची पण सेवा घडली जाईल. मग काय होतं, शहरामध्ये राहणारे जे काही जोडपं आहे किंवा मुलगा आणि सून आहे त्यांच्याकडून त्यांची सेवा काहीच घडत नाही. मेन फक्त सासू सासरेच तिकडे सगळं काही करतात. आपण वर्षातून फक्त एकदाच देवीच्या यात्रेला किंवा देवीच्या मान सन्मानासाठी जात असतो बस. पण नित्य नियमाने रोज सुद्धा आपल्या हातून तिची सेवा घडलीच पाहिजे, नामस्मरण झालंच पाहिजे आणि तिचा आशीर्वाद, तिचं लक्ष आपल्या संसारावर आपल्यावरती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या देवघरामध्ये फोटो, टाक, मूर्ती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे याकडे खूप लोकांनी लक्ष द्यावं. खूप जणांच्या देवघरामध्ये नाही आहेत म्हणून सांगते आहे. दुसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजेच काय, तर आपल्याला नित्य नियमाने आपल्या हातून आपल्या 3.5 शक्तीपीठांपैकी जी आपली कुलदेवी कुलदेवत आहे तिचं नामस्मरण, सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. फक्त वर्षातून एकदा शारदी नवरात्र असं आलं की 9 दिवस आपण फक्त देवीचं नामजप नामजप नामजप, तिचे प्रत्येक मंत्रोच्चार, सेवा, स्तोत्र, मंत्र, 9 दिवस उपवास, चप्पल सोडायचं, हे करायचं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला, तुम्ही करा. पण वर्षातून फक्त एकदाच नाही, रोज नित्य नियमाने आपल्या कडून तिची सेवा, मंत्रोच्चार, स्तोत्र, मंत्र पठण झालेच पाहिजे. कुठलीही देवता असेल, इष्टदेवता असू दे, गुरु असू देत किंवा आपली कुलदेवी कुलदेवत असू देत, ते फक्त आणि फक्त तुमच्या म्हणजे तुमच्या सेवेनेच, तुमच्या मंत्रोच्चार सेवेनेच ते प्रसन्न होत असतात. आणि तुमची ही मंत्रोच्चाराची सेवा असेल किंवा अभिषेक असेल, नामजप असेल किंवा त्यांचा पाठ वाचणे असेल, देवी देवतांचा असेल, तर ती सेवाच त्यांच्यापर्यंत, देवी देवतांपर्यंत कायमस्वरूपी टिकून राहत असते. भले तुमचे पंचपक्वान असेल किंवा काय तुमचा नैवेद्य असेल किंवा तुम्ही त्यांच्यासाठी दिवस उपवास करतात, त्याचा काही सुद्धा फायदा नाही. उपवास करायचा असेल तर तो विचारांचा करा, वाईट विचारांचा करा आणि फक्त मनापासून श्रद्धेने उपवास केला. म्हणजे मी सांगेल किंवा 9 दिवस उपवास शारदी नवरात्रामध्ये जरी आपण नाही केला, पण मनापासून श्रद्धेने वर्षभर जर आपण तिचे मनापासून आपण नामस्मरण केलं, तिचे पाठ वाचले, स्तोत्र मंत्र पठण केले, तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होत असते, म्हणजे असतेच. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की रोज आपल्याकडून आपल्या कुलदेवी कुलदेवतांची, विशेषतः घरातली कुलस्त्री जी आहे, जी घरातली करती, म्हणजे म्हणतात ना आता कर्ता पुरुष जसं असतो तसं घरातली करती स्त्री सुद्धा असते, म्हणजे घराची कुलस्त्री. तर त्या घरातल्या कुलस्त्रीणी असेल, कुमारिकेने असेल, तर नक्कीच आपल्या कुलदेवीचं आवर्जून करावं. कारण की घरातल्या कुलस्त्रीने जर आपल्या कुलदेवीचं नक्की केलं मनापासून श्रद्धेने, तर सगळ्या कुटुंबाला त्याचा आशीर्वाद मिळत असतो, सगळ्या कुटुंबाला ते लाभ होत असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तो रोज नित्य नेमाने आपल्या नित्य सेवेमध्ये 99 मंत्र जो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये, या मंत्राची एक माळ तरी का होईना आपल्याकडून रोज झालीच पाहिजे. दिवसभरामध्ये कधीही करा, वेळेचं बंधन नाही आहे, फक्त एकच माळ करायची आहे. आणि 99 मंत्र असा मंत्र आहे, भलेही तुम्हाला तुमची जी काही तुमची कुलदेवत आहे 3.5 शक्तीपीठांपैकी,
तिची मूळ मंत्र तुम्हाला माहिती नाही आहे नामस्मरण करण्यासाठी, तर तुम्ही फक्त आणि फक्त 99 मंत्राची एक माळ जरी केली तरी सुद्धा ती लाभदायक ठरणार आहे. कारण की त्या 99 मंत्राचाच तो अर्थ आहे की बा आता जे काही 3.5 शक्तिपीठांची नावं देवी आहेत त्या सगळ्या देवींचं नाव या 99 मंत्रामध्ये येतं आणि म्हणजे त्या देवींना माझ्या मनापासून नमस्कार आहे किंवा माझा नमस्कार स्वीकारावा असं त्याचा त्या मंत्राचा अर्थ होतो. म्हणून 99 मंत्राची एक माळ रोज झालीच पाहिजे. आता ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मूळ कुलदेवीचा जर मंत्र माहिती असेल जप करण्यासाठी तर तुम्ही तो करा तरी सुद्धा चालणार आहे. पण रोज आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा घडलीच पाहिजे, नामस्मरण झालंच पाहिजे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याकडून आपली तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी फक्त नवरात्र आले कीच आपण दुर्गा सप्तशतीची काय करतो, विशेषतः 14, 9, 7 यथाशक्ती आपण पाठ करतो त्या पोथीची आपण. पण तुम्ही जर वर्षभरामध्ये वेळोवेळी आपण जर तिच्या वाराला असेल, पौर्णिमा असेल, दुर्गाष्टमी असेल, अशा वेळी जर आपण तिचा जर पाठ केला घरामध्ये किंवा रोज आपण जर श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाची रोज 2-2 अध्याय नित्यसेवेमध्ये रोज वाचन केले, घरातल्या कुलस्त्रीने जर विशेषतः करून केले तर नक्कीच तुम्हाला विशेष कृपा प्राप्त होते म्हणजे होतेच. कुठल्याही प्रकारची कमतरता तुम्हाला संसारामध्ये भासत नाही सदैव. आणि अजून एक सांगते, दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, खुद्द त्याच्यामध्ये 3.5 शक्तिपीठांचा देवींचा आशीर्वाद आहे. आणि तुम्ही जर ते रोज 2-2 अध्याय रोज 7 दिवसामध्ये एक पारायण तुमचं पूर्ण होतं, पाठ पूर्ण होतं. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुलदेवीच्या वारी सुद्धा एक पाठ पूर्ण वाचावा. मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते की ते पाठ जर तुम्ही वाचायला सुरुवात केली किंवा रोज 2-2 अध्याय जर वाचायला सुरुवात केली, तुमच्या स्वतःमध्ये एवढे, महिलांना मी सांगेल स्वतःमध्ये एवढी शक्ती संचारते, एवढं तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते ना की मी खरंच सांगते, सांगू नाही शकणार एवढी ऊर्जा प्राप्त होते. कारण की मी स्वतः रोज 2-2 अध्याय माझ्या नित्यसेवेमध्ये पठण करत असते. म्हणून सांगते, एक आत्मविश्वास निर्माण होतो, कुठल्याही प्रकारचं असं निगेटिव्ह वाटत नाही. एक स्वतः आणि थोड्याशा आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजामध्ये आपल्याला पाठ वाचायचे असतात. पण नक्कीच सांगते मी तुम्हाला, रोजच्या नित्यसेवेमध्ये रोज 2-2 अध्याय किंवा एक पाठ तिच्या वाराला, तिच्या दिवशी, कुलदेवीच्या दिवशी तरी नक्कीच आपल्याकडून तो झालाच पाहिजे. पौर्णिमा आहे, दुर्गाष्टमी आहे, कालाष्टमी आहे, मंगळवार आहे, शुक्रवार आहे, या दिवशी तुम्ही तिचे पाठ नक्कीच वाचावे किंवा रोज 2-2 अध्याय वाचावे. पण नक्कीस आपल्याकडून तिचं सेवा झालीच पाहिजे, तेच जास्त महत्वाचं आहे. तिसरी गोष्टची म्हणजे काय आपल्याला करायची ती म्हणजेच काय, तर आता तुम्हाला तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचा वार तुम्हाला माहिती असेल तर सरळ सांगेल. वार माहिती नसेल, आता म्हटलं जातं बघा, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आहे तर तिच्यासाठी ज्यांची ती कुलदेवी आहे ते शुक्रवार मानतात देवीचा. आणि ज्यांची तुळजाभवानी आहे किंवा सप्तशृंगी आहे किंवा दुसरी आपली माहूरची आहे तर मी सांगेल की त्या देवीसाठी तुम्हाला जर वार माहिती नसेल किंवा माहिती असेल तर सरळ सांगेल की मंगळवार जो असतो आपल्या देवीचा वार असतो, त्यामुळे तुम्ही त्या दिवशी म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या वाराच्या दिवशी घरातल्या कुलस्त्रीने विशेषतः उपवास करावा. मी स्वतः करते. तुम्ही आपल्या केंद्रात सुद्धा सांगितलं की महिलांनी मंगळवारचा उपवास करावा, कुलदेवीचा उपवास करावा, पुरुषांनी गुरुवारचा उपवास करावा आणि खंडोबाचा सुद्धा उपवास करावा. गुरुवार महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात. आणि पुरुषांनी खंडोबाचा म्हणून रविवारचा उपवास करायचा आणि पाठ करावा. आणि घरातल्या कुलस्त्रीने मंगळवारचा उपवास करून, कुलदेवीचा उपवास करून त्या दिवशी पाठ करावा किंवा रोज 2-2 अध्याय तरी नक्कीच वाचावे. हे आपल्या केंद्रात सुद्धा सांगितलं जातं. म्हणून सांगते की आपल्या कुलदेवीचा जो काही वार असेल त्या दिवशी आवर्जून, याच्या आधी करत नसाल पण आजपासून नक्कीच सुरुवात करा की त्या दिवशी आपण उपवास करायचा, तिचा एक पाठ पूर्ण वाचायचा, मंत्रोच्चार असेल ते सगळं काही नामस्मरण आपण त्या दिवशी नक्कीच करायचं आहे. संध्याकाळी आपण नैवेद्य अन्नास दाखवायचा आणि उपवास सोडून आपण आरती करायची वगैरे सगळं काही त्या गोष्टी त्या दिवशी करू शकतो. पण हे नित्यनियमाने सवय तुम्ही करून घ्या, खूप छान अनुभव येतात म्हणजे येतात, मी खरंच सांगते तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय, आता त्याच्यानंतर जी आहे ती म्हणजेच काय, वर्षातून एकदा किंवा आपल्याला 2 वर्षातून एकदा का असेना तर नक्कीच आपल्या कुलदेवतांच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान आपल्याकडून झाला पाहिजे. घरातल्या सहपरिवाराने मिळून जाऊन तिथे तिचा मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान नक्कीच करावा. मान सन्मान करायला जाताना 11 अलंकार असेल, नैवेद्य असेल, तिची फळं, खणाळ आणि ओटी असेल, सर्व काही अलंकार आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. आणि तिथे मूळ स्थानावर जाऊन तिचा अभिषेक, पुजारीकडून अभिषेक आहे, सगळे अलंकार तिला चढवणे असेल, नैवेद्य दाखवणे असेल, आणि सोबत आपल्याला तिथे बसून एक घरातल्या कुलस्त्रीने त्या मूळ स्थानावरच्या गाभाऱ्यामध्ये बसून किंवा त्या अंगणामध्ये, मंदिराच्या पटांगणामध्ये बसून का होईना, गाभाऱ्याच्या आजूबाजूला बसून का होईना, नक्कीच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ आपल्याला नक्कीच एक बसून करून यायचा आहे घरी.
अशा प्रकारे जर तुम्ही मान सन्मान केला प्रत्येक वर्षी किंवा 2 वर्षातून एकदा, तर तुम्हाला खरंच सांगते तुमची आर्थिक, सांसारिक, सामाजिक सगळ्या बाजून तुमची प्रगती होणार म्हणजे होणारच. कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद एकदा तुम्हाला प्राप्त झाला की तुमच्या घरातील सर्व सांसारिक अडथळे, सांसारिक प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लागणार, 100% लागणार, हे शाश्वत सत्य आहे. म्हणून सांगते आता तुम्हाला वाटत असेल की बा परमपूज्य गुरुमाऊली फक्त आपलं मार्गदर्शन करताना हे सांगतात की तुम्ही हे मान सन्मान करा, कुळाचार करा, हा उपाय करा, तो उपाय करा. तुम्ही खूपदा बघितलं असेल किंवा नसेल, ते स्वतः सुद्धा प्रत्येक वर्षी परमपूज्य गुरुमाऊली आणि आई साहेब म्हणजे त्यांची मिसेस, हे दोघं जण मेन त्यांची जी काही कुलदेवी आहे तिथे जोडीने जाऊन त्यांचा मान सन्मान प्रत्येक वर्षी करतात म्हणजे करतात. असं नाही की ते आपल्याला फक्त सांगतात, असं नाही, ते स्वतः अवलंबतात, ते स्वतः त्या गोष्टी करतात आणि आपल्यालाही करायला सांगतात, कारण की त्यांना माहिती आहे, अनुभूती त्यांना आलेली आहे, म्हणून ते आपल्याला सांगत असतात. आणि खरं सांगते कुलदेवी कुलदेवतांचं केलं कधीही वाया जात नाही. फक्त वर्षातून एकदाच शारदीय नवरात्रोत्सवाला त्यांचा कुळाचार, ओटी सगळं काही करण्यापेक्षा रोज जर आपल्या हातून तिची जर वेळोवेळी सेवा, उपवास, नामस्मरण जर घडलं तर मला सांगा काही आपलं म्हणजे वाईट होणार आहे का? उलट अजून चांगलं होऊ शकतं. एखाद्या वर्षी तुम्हाला मूळ सणावर जायला नाही जरी जमलं तरी सुद्धा तुम्ही मंगळवारीचा अभिषेक असेल, कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्तीवर, घरच्या घरी अभिषेक करणे असेल, पंचामृताने, पैच्या पानाने नैवेद्य दाखवणे असेल, उपवास करणे असेल, आरती, सेवा, मंत्रसूत्र आपण घरी सुद्धा जरी केलं तरी सुद्धा लाभ होणार आहे. कारण की खूप जणांची कुलदेवी 3.5 शक्तिपीठांपैकी नसून इतर दुसरी पण आहे आणि जी खूप लांब आहे, त्यांना तिथे जाणं शक्य होत नाही. तर म्हणून सांगते ही की प्रत्येक वर्षी जाणं शक्य होईल असं सुद्धा नसतं. जर तुम्हाला काही अडचणी आल्या, प्रत्येक वर्षी नाही जमलं, तर एखाद वर्षी तुमची जरी रोज सेवा जरी असेल कुलदेवी कुलदेवतांची, तरी सुद्धा ते तुमच्या चुका माफ होतात. म्हणून सांगते की बा आवर्जून ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते नक्कीच करा. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे काय, तर कुलदेवी कुलदेवतांच्या कुळाचार करायला, त्यांच्या मूळ सणावर जाताना, मान सन्मान करायला जाताना आपल्या घरामध्ये जे काही फोटो, टाक, मूर्ती त्यांचं काही आहे देवघरामध्ये, ते सोबत घेऊन जाणे, त्यांच्या म्हणतात ना देवभेट करायला घेऊन जाणे. नक्कीच ते आपल्या घरातल्या फोटोमध्ये, आपल्या त्या टाकामध्ये, मूर्तीमध्ये ती ऊर्जा त्या मूळ सणावरची त्याच्यामध्ये येत असते, त्याच्यामुळे आपल्याला ती भेटीसाठी घेऊन जायची असतात. आणि आपल्या घरातले कुलदेवी कुलदेवताची टाक, मूर्ती, फोटो घेऊन जाताना ते व्यवस्थित घेऊन जायचे. म्हणजेच एका तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मूर्ती, फोटो, टाक आपल्याला ठेवायचा आहे आणि तो झाकण बंद करून आपल्याला एका छान व्यवस्थित अशा जागेत ठेवायचा बॅगमध्ये, आणि तो आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल किंवा नैवेद्य नक्कीच दाखवा. आता नैवेद्य आपण माहितीये की तिथे मूळ सणावर जाऊन आपल्याला नैवेद्य करणं शक्य होत नाही. काही काही जण तिथे जाऊन करतात आणि मूळ सणावर तो नैवेद्य दाखवतात देखील. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं, तिथे जे काही पुजारी काका असतात, जे आपला अभिषेक घडवून आणतात किंवा ते त्यांच्याकडून त्यांचा देणगीद्वारे नैवेद्य पण दाखवतात, तर त्यावेळेस काय करायचं, त्या पुजारी काकांना तुम्ही शिधा द्यायची. म्हणजेच काय, जे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवताना जे काही साहित्य लागलं होतं ते साहित्य तुम्हाला फक्त त्यांना त्या शिध्यामध्ये द्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला 1 किलो, अर्धा किलो किंवा 1 किलो गुळ असेल, डाळ असेल, तांदूळ असेल, अशा पद्धतीने तुम्हाला ते शिधा त्यांना द्यायची आहे, जेणेकरून आपण त्यांना शिधा दिली की जेणेकरून तो नैवेद्य पण आपल्याकडून गेला अशाच प्रकारे म्हणजे मानलं जातं. म्हणून अशा प्रकारे हा नैवेद्य आणि या सर्व 5 गोष्टी ज्या सांगितल्या त्या नक्कीच नित्यनेमाने आपल्या घरात झाल्याच पाहिजे. घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून लक्ष द्यावं आणि खंडोबा जे आपले कुलदेवत आहेत त्यांची सेवा, त्यांचा उपवास, त्यांचे मंत्रोच्चार, सेवा, सर्व गोष्टी घरातल्या कर्त्या पुरुषांनी आवर्जून लक्ष करून करावं. ह्या गोष्टी तुम्हाला 100% तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच, 100% येणार. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.